एक राजाला अमर होयाचे होते. त्याला मृत्यू नको होता. तो आपल्याला अमर करण्यासाठी साधू महाराज शोधू लागला होता. पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध साधू महाराज भेटला नाही की जो त्याला अमर करेल. महाराजाला एक शिपाई सांगतो, महाराज आपल्या राज्याच्या बाहेर एका वन मध्ये एक साधू महाराज ध्यान करत आहेत, तेच तुम्हाला उपाय सांगतील. राजा लगेच साधू महाराजाकडे गेला व त्याने विचारले की, साधू महाराज, मला अमर होयाचे आहे, मला यासाठी काही उपाय सांगा. यावर साधू महाराज म्हणाले, समोर दिसत असलेल्या पर्वता पलीकडे तुला एक सरोवर दिसेल, त्याचे पाणी तू पी म्हणजे तू अमर होशील. ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. तो त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या 2 हातांची ओंजळ करून वाकला. तोच त्याच्या कान कुणीतरी कणहत असल्याचा आवाज पडला. पाणी पिणे बाजूला ठेवून तो त्या आवाजाच्या रोखाने गेला, तर एक जराजर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणहत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला त्याच्या कणहण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, या सरोवराच पाणी प्यायल्यामुळे मला अमृतत्व आलं खरं, पण वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिले. गेली 50 वर्ष मी येथे तळमळत पडलो आहे, पूर्ण दुर्लक्षित असलेल्या अवस्थेत. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडही मरायला झाली आहे. हे बघायला लागू नये म्हणून गेली 5 वर्ष मी अन्नत्याग केला आहे, तरीही मी मरत नाही. त्या वृद्धाची माणसाची कहाणी ऐकल्यावर राजा स्वतः मनात म्हणाला, छे, नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमर झाले तरच जीवनात मजा आहे. आपण त्याबद्दलचा उपाय तर साधूला विचारला पाहिजे. मनात असे ठरवून राजा पुन्हा त्या साधूकडे गेला आणि वृद्धत्वाशिवाय अमर होण्याचा त्याला उपाय विचारला. साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, पिवळ्याजर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तू तोडून खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमृतत्व प्राप्त होईल. त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते खायला सुरुवात करणार तोच एकाएकी जवळपास कडाडून भांडण सुरू झाल्याचे त्याच्या कानी आले. तिकडे जाऊन तिथे भांडत असलेल्या 4 तरुणांपैकी एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले असता तो म्हणाला, आता मी 250 वर्षांचा झालो, तरी हा माझ्या उजव्या बाजूला उभा असलेला 300 वर्षांचा बाप आमची पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करीत नाही. मग त्याच्याशी भांडू नको तर काय करू? राजाने त्या तरुणाच्या इतक्याच तरुण दिसणाऱ्या त्याच्या तगड्या बापाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो म्हणाला, अहो, मी काय करू? हा माझ्या उजव्या बाजूला ताठ उभा राहिलेला माझा 350 वर्षीचा माझा बाप जर ती मालमत्ता माझ्या स्वाधीन करील तरच मी ती माझ्या मुलाला देऊ शकेन ना. यावर तो बापाचा बाप म्हणाला, यात माझा खरोखरच काही दोष नाही. माझ्या उजव्या बाजूला छाती पुढे करून उभा राहिलेला माझा 400 वर्षांचा बाप जर ती मालमत्ता माझ्याकडे सुपूर्द करायला तयार नाही, तर ती मालमत्ता मला माझ्या मुलाला कशी देता येणार? त्याने जवळच असलेल्या अजरामर नावाच्या वृक्षाचे फळ स्वतः खाल्ले आणि आपल्या मुलाला, नातवाला व पणतूला मोठ्या कौतुकाने खायला दिले. त्यामुळे आमच्या वाट्याला हे वाईट दिवस आले. राजाने त्यांच्यातील तरुण पणजोबाला विचारले, तुमचे घरदार असताना तुम्ही इकडे कशाला आला? पणजोबा म्हणाला,
अहो, मालमत्तेसाठी अष्टप्रहर आमच्यात कडाडून भांडणे होऊ लागल्याने गावक्यांनी आम्हाला गावाबाहेर कायमचे पिटाळून लावले. तो प्रकार पाहून राजा मनात म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तरी ते भयंकर आहे म्हणायचं मनात असा विचार करून राजा परत त्या साधूकडे गेला व त्याला म्हणाला, महाराज, माणसाला मरण हे हवेच. ते आहे म्हणून जगात प्रेम आहे. ते नसेल तर माणूस माणसाला खायला उठेल. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.